होममेड पनीर आहे आज आपल्याकडे. त्याचबरोबर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू, पिस्ता, बदाम, साखर आणि इलायची पूड. चला सुरू करूया. थंबनेलमधून तुम्हाला कळलंच असेल, आज आपण बनवणार आहोत रसमलाई होममेड. खरंच सिंपल आणि इझी आहे, जसं मी थंबनेलमध्ये मेन्शन केलं आहे. आता ह्यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं नेस्लेचं मिल्क पावडर. डायरेक्ट ॲड नाही केले, गटरे त्यात होतात म्हणून थोडंसं वाटीमध्ये दूध ॲड करून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. नेस्लेचं मी मिल्क पावडर ह्यासाठी यूज केलं जेणेकरून माझी रबडी लवकर होण्यास मला मदत होईल. त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 चम्मच साखर ॲड केली आहे चवीनुसार. एखाद्याला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही खूप गोड बनवू शकता. आम्हा घरात सगळ्यांना गोड आवडतं, पण गोड पदार्थ आवडतात, पण ते गोड इतकंसं गोड आवडत नाही, त्यामुळे कमी साखर टाकली मी. त्याचबरोबर आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील त्याप्रमाणे आपण इथे कट करून टाकून घेऊया. आता हे मी ते ॲड केलं आहे. माझ्या केसर अवेलेबल नव्हतं, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट केसर आणायचं बंदच केलं आहे. मार्केटमध्ये खरंच इतका भ्रष्टाचार आहे ना, डुप्लिकेटच केसर मिळतं, तर आम्ही स्टॉप केलं आणायचा. खायचा कलरही ऑलमोस्ट संपला होता आणि मग काय करूया, मला पिवळ्या कलरची बासुंदी करायची होती, त्यामुळे शॉर्टकट हळद मी ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये. आता इथे मी 2 चमचे इलायचीची पूड ॲड करते. छानसं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहताय हळूहळू त्याचा कलर, जो आपण हळद ॲड केली आहे त्याचा कलर आणखीन असा मिक्समध्ये गडद होत जाणार. हे तर स्टार्टिंग आहे म्हणून ते थोडंसं फेंट दिसतंय. गंमत आज अशी झाली होती की सकाळी मम्मीने आपलं नेहमी रेग्युलर दूध गरम करायला ठेवलं होतं आणि ते फाटलं आणि 1 लिटर होतं ते ऑलमोस्ट. मग ते काय जी मलाई निघाली होती त्याचं पनीर, ते नेहमीच भाजीत काय ॲड करायचं म्हणून आता मी रसमलाई बनवायला घेतली आहे. आता मी एका टोपामध्ये साखर 1 वाटी, तर त्याला रेशो 3 वाटी पाणी ॲड केलं आहे. रेशो असंच ठेवायचं आहे. आपल्याला 1 तारी 2 तारी पाक नाही बनवायचं आहे. फक्त आपण जे काय हे रसगुल्ले बनवणार आहोत ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपण ते पाणी रेडी केलं आहे. उकळत्या पाण्यात आपल्याला ते बॉल सोडायचे आहे, त्यामुळे तिथे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. एका गॅसवर आपली जी बासुंदी आहे ती मी आटायला ठेवलेलं आहे, म्हणजे घट्ट व्हावी म्हणून करायला ठेवलेलं आहे. आणि इथे मी छान प्रकारे ते आपलं जे पनीर आहे खूप स्ट्रगल करून, जरी पनीर सॉफ्ट असलं तरी ते खूप छान सॉफ्ट व्हावं इतकं ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. आधी मी ओव्हल शेपमध्ये पेढे बनवायचं ठरवलं होते, नंतर असं वाटलं की नको, नॉर्मल साईजमध्येच बनवूया, ते जरा छान दिसतील. तर असं करत मी गोल शेपमध्ये पेढे बनवून त्यात उकळत्या पाण्यात साखरेच्या टाकलेल्या आहेत. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. आपली रबडी घट्ट होईपर्यंत जो तो काही वेळ लागतो तेवढा असतो, पण हे जे आहेत बॉल बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही पाहताय इतकं सॉफ्ट आहे ना ते पनीर, म्हणजे फ्रेश असल्यामुळे माझ्या हातात खूप सॉफ्टनेट होता. माझ्या हातांनाच इतका ग्लो आला आहे ना ते करत असताना, काय सांगू तुम्हाला, मस्तच. आता हे सगळे मी छानसे असे पेढे बनवून ते त्या पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलेले आहे. उकळत्या पाण्यातच डायरेक्ट सोडायचं आहे, थंड पाण्यात ॲड करून नंतर ते गरम करायचं नाही आहे. त्यामुळे ते आधीच पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर तुम्ही जे काय पनीरचे गोळे बनवले आहेत ते आपण यात ॲड करायचे. ऑलमोस्ट सगळं आता माझं रेडी आहे. हे थंड करून मला फक्त आता खायचं आहे. पाहताय दोन्हीकडे 2 साईड आहे. तुम्ही 2 वेगवेगळंसुद्धा थंड करून सर्व करू शकता किंवा एकत्र. त्यात थोडीशी मिस्टेक झाली आय थिंक सो. माझं ते पनीरचं सॉफ्टनेस होता, त्यात थोडंसं पाणी राहिलं होतं. पण पाहताय खूप छान झालं होती रसमलाई. नक्की घरी ट्राय करा.